मी संयोजकांच्या नावाने आणि माझे दोन शब्द समोर जय हिंद जय महाराष्ट्र. याच्यानंतर ज्येष्ठ शिक्षक आपले विजय बदल आपलं बरोबर आज आम्ही तुमचा सत्कार स्वीकारला आहे. परंतु आपल्या सगळ्यांना किंवा मला जी नोकरी दिली ते ज्ञानोपासक संस्थेने नोकरी दिली आणि ज्या वेळेला नोकरीला लागलो त्यावेळेला ज्या अडचणी आल्या त्यावेळेला आम्हाला सगळं वाळवंट दिसत आणि आज जी परिस्थिती दिसते ती ज्ञानोपासक संस्थेमुळे दिसते आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि आजही ज्या वेळेला 1 तारखेला माझं बापूसाहेबांशी बोलणं झालं त्यावेळेला बापूसाहेबांनी मला एका शब्दात सांगितलं, मी आहे तोपर्यंत तुम्ही काही घाबरायचं नाही, मी तुमच्यासाठी किंवा आपण हजर आहे. या गोष्टी एक संस्था चालक आपल्याला आधार देतात. हे फार मोठं मन आणि फार मोठी हिंमत आम्हाला मिळते आहे. हे आपल्या सगळ्यांसाठी कौतुकास्पद आणि आपल्या सगळ्यांना भाग्याची गोष्ट आहे असं म्हणतो. की माझ्या जीवनात काय कमवलं काय नाही कमवलं या गोष्टी दूर आहेत, परंतु त्यांनी आमचा एक कुटुंबामध्ये स्वतःचं कुटुंब समजून हा आधार देत आहे हे फार महत्वाचं आहे. मी माझ्या जीवनात संस्थेसाठी किंवा संस्थेने जी काही कामं सोपवली त्या कामांमध्ये आतापर्यंत 29 वेळा प्रशिक्षणाला गेलो, तालुका स्तरावर 18 वेळा विज्ञान प्रदर्शनाला गेलो आणि ज्या वेळेला तालुका विज्ञान प्रदर्शनाला जायचं बापूसाहेब त्यावेळेला माझ्याजवळ अनेक शिक्षक यायचे, सर तुम्ही काय आणताय, कारण त्यांना एक भीती होती की यांचा नंबर येतोच दरवर्षी. जिल्हा स्तरावर मी 7 वेळा गेलो विज्ञान प्रदर्शनात. इन्स्पायर अवॉर्ड मध्ये जिल्हा स्तरावर इन्स्पायर अवॉर्ड होतं त्यावेळेला माझा नंबर आला. आम्ही राज्य स्तरावर नाशिकला गेलो आणि बापूसाहेबांना आम्ही सांगितलं आमचं राज्य स्तरावर निवड झाली. बापूसाहेब स्वतः नाशिकला राज्य स्तरावर आले होते. मी त्यांना आज फोटो सुद्धा दाखवले आणि पेपरची न्यूज पण दाखवली. नंतर तालुका स्तरावर प्रशिक्षक म्हणून 4 वेळा गेलो आहे. 11 वेळा रक्तदान केलेलं आहे. नंतर एक निबंध स्पर्धा ठेवली होती, भारतीय सण उत्सव आणि वैज्ञानिक तत्व. याच्यावर सुद्धा मला जिल्हा स्तरावर निवड झाली होती आणि मी बापूसाहेबांना तो निबंधही दाखवला होता. साहेबांनी माझ्याकडनं झेरॉक्स पण मागून घेतली होती आणि त्याच वेळेला साहेबांनी मला 500 रुपयाचं पाकिट सुद्धा दिले, ते सुद्धा मी माझ्याकडे अशा अनेक गोष्टी ज्या माझ्या आठवणीच्या आहेत आयुष्यातल्या, अशा अनेक गोष्टींना मला त्यांनी सहकार्य केलं. आपल्या सगळ्यांचं सहकार्य आणि जास्तीत जास्त सेवा मी के.डी. पाटील सरांच्या सानिध्यात केली आहे. पटेल सरांच्या सानिध्यात 3 वर्ष होतो, सैंदाळे सरांबरोबर 5 वर्ष होतो, वाघ सरांबरोबर 1 वर्ष होतो. अशी माझी 29 वर्ष आणि 1 वर्ष चौपाड्याला माझ्यावर 3 वर्ष मी याच्यावर काम केलं याचा आता काय साहेबांना गणिताची खूप आवड आहे आणि त्यांना काही गणिताचं वाटलं तर त्यावेळेला फोन करून विचारत होते आणि आजही
आमचे गणिताचे जे तत्व आहे, आता ग्रामर स्कूलसाठी मी आजही मुलांना जम्प सांगतो, शॉर्ट जम्प, बॅक जम्प, लॉंग जम्प, आणि त्या जम्पवरून ते ग्रामर स्कूल लिहू शकतात अशी सिस्टीम मी दाखवली आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पण पोहोचलेलो आहोत. आणि त्याच्यात मोठा आनंद मिळायचा मला. खरं दुःख हे पण वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये जे रमायचो आम्ही गणितातून, त्याच्यात खूप आनंद मिळायचा. आणि मला त्यांनी सहकार्य केलेलं आहे. मी अनेकदा परीक्षा विभागामध्ये सुद्धा, सगळ्या परीक्षा विभाग म्हणजे स्कॉलरशिप असो, नवोदय असो, 10वी परीक्षा असो, 12वी परीक्षा असो, याच्यात मला सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे. जे काही चुकलं असेल ते माझं आहे आणि ते मला माफ करतील अशी मी या वेळी शेवटची प्रार्थना करतो आणि माझे धन्यवाद सांगितलं. आपण आपल्या कार्यकर्तृत्वाचा अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रकाश होत चांगला. ज्येष्ठ शिक्षक आदरणीय आंबेडकर आजच्या निवृत्त शिक्षकांच्या सेवाभारती सेवा शिक्षण मंडळी अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि सन्माननीय राष्ट्रपती यांच्या अध्यक्षतेखाली सर्व आपले बंधू आणि भगिनी यांच्या समक्ष हा कार्यक्रम सोहळा पार पडत आहे. बाबासाहेब 1990 मी आपल्या नानासाहेबांच्या आशीर्वादाने रंजाने माध्यमिक विद्यालय छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय सर्व्हिसला लागलो. 1990 मध्ये जवळजवळ 16 वर्षे मी रंजाने आशीर्वाद सर्व्हिस केली. विखुर्ड्याला 10 वर्ष सर्व्हिस केली आणि 5 वर्ष या ठिकाणी आता माध्यमिक सर्व्हिस. जवळजवळ 31 वर्ष सर्व्हिस मला या क्लासमध्ये कुठल्याही प्रकारचे दडपण न करता, कुठल्याही प्रकारचा प्रेशर नाही आणि एक ज्ञानोपासक म्हणजे याप्रमाणे आपलं वैयक्तिक कुटुंब असतं, कुटुंबाचा सहवास मला या ठिकाणी लाभलेला आहे. आणि त्यांच्या आशीर्वादाने मी जास्त गद्य नसेल, हुशार नसेल, पण माझ्याकडे जे काही होतं, मी कॉमर्सचा विद्यार्थी M.Com, त्याच्यानंतर त्यावेळेस मी BPED केलं आणि संस्थेत ज्यावेळेस सर्व्हिसला आलं की आपल्याला शक्यता असेल येऊ शकते म्हणून मी बाहेरून BA पण केलं, M.Com BA BPED केलं. आणि अशा प्रकारे मी रंजानेला हिंदी विषय, गणित विषय आणि शारीरिक विषय चांगल्या प्रकारे माझ्या पद्धतीने शिकवायचा प्रयत्न केलेला आहे. रंजानेला ज्यावेळेस सर्व्हिसला गेलो त्यावेळेस नानासाहेबांनी आशीर्वाद दिलेला होता की त्या ठिकाणी फार कठीण परिस्थिती, त्या ठिकाणी जायला सुद्धा रस्ते नव्हते. नानासाहेब अपघात झाले आणि रस्ते झाले त्या ठिकाणी. आणि अशा बिकट परिस्थितीत 16 वर्ष जवळजवळ रंजनाचे जो स्टाफ आहे त्या धोत्यामध्ये आज 50% याच ठिकाणी आहे. आणि निवृत्तीच्या वेळेस सुद्धा माझ्या समक्ष माझे सहकारी आहे की कशा प्रकारची परिस्थिती होती. अशा बिकट परिस्थितीत आम्ही त्या ठिकाणी सर्व्हिस केलेली आणि आज त्या परिश्रमामुळे आज मला बापूसाहेबांच्या, नानासाहेबांच्या, माईसाहेबांच्या, देवतांच्या आशीर्वादाने, अमितांच्या आशीर्वादाने माझं कुटुंब एकदम चांगल्या प्रकारचं सर्व. एक मला 2 मुलं 2 मुली, 2 मुलींचे लग्न झालेले चांगल्या प्रकारे. जावाई आहेत, मुली कॅनडाला आहे. एक जावाई माझे मॅनेजर कंपनी, मुलगा इंजिनियर झाला. सुनबाई पण माझी इंजिनियर आहे. लहान मुलगा MSc BEd झाला. आणि या ठिकाणी मी सांगायचं वाटतं की खुल्या मनाने या ठिकाणी काम करत गेलो. रंजनाला गेलो मी त्या ठिकाणी जिल्हा पातळीवर कबड्डीच्या मॅचेस चांगल्या प्रकारे घेऊन गेलो होतो. खो खोचे मॅचेस, वैयक्तिक ज्या स्पर्धा होत्या, मैदानी स्पर्धा होतात, ॲथलेटिक्सच्या स्पर्धा होतात, त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचे यश प्राप्त झालं होतं. त्यावेळेस या ठिकाणी सुद्धा आल्यानंतर मी बापूसाहेब माझ्या परीने चांगल्या प्रकारचे विद्यार्थी, चेसचे विद्यार्थी मी मैदानी स्पर्धेमध्ये सुद्धा आणि कबड्डी आणि क्रिकेटची स्पर्धा सुद्धा जिल्ह्याला घेऊन गेलो. एक चांगल्या प्रकारचं मला इथं सगळ्यांचे सहकार्य मिळालं. मी या ठिकाणी आल्यानंतर मला आपले प्राचार्य इरफानी सर यांच्या अनुभव सहकार्य मिळालं. सर्वांच्या आशीर्वादाने एक मला मी आज कृतज्ञ त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्वांचे आशीर्वाद असेच असू द्यावे असं मी बोलतो. वाटतं माझे 2 शब्द. मुख्याध्यापक
माननीय त्यांना आपण बोलू शकतो. आजच्या सभापती कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी आपल्या ज्यांनी सुद्धा आम्हाला नूतन माध्यमिक परिषद माझी तुम्हाला फार वेगळी आहे त्यामुळे पावसात आहे मला माहिती. पहिली सुरुवात माझ्या गावात की जो डोळ्यामध्ये शाळा चालेल किंवा नाही असं प्रश्न नव्हतं बाबूसाहेब साहेबांना पण माहिती होतं. आणि एक नंबर तो गाव पूर्वीपासून असं बोलत नाही होतं माझ्या साहेबच पवार साहेबांना तेवढे सर आहे आणि 5 गावांची शाळा त्या माहिती म्हणजे मला चालवणी करत होती. आणि 5 गावामध्ये जे पुढारी होते वेगवेगळ्या प्रकारचे होते त्यांना सामान्य म्हणजे खरंच म्हणजे अवघड म्हणजे मी आतापर्यंत म्हणजे 31 माझ्या श्वास शेवटचा मोबाईल असं वाटतं मला खूपच संकटात तुम्ही गेलो माहिती आहे. आणि अशा संकटात माझ्या पाठीशी बापूसाहेब सतत उभे राहिले. पहिला प्रसंग आला आमच्या शाळेला 1996 मध्ये 35 टक्का अर्ज आला आणि त्यावेळेस साहेबांची इच्छा होती की या पैशाचं काय करायचं. आणि योगेश नानासाहेबांनी बापूसाहेबांनी आमच्या गावामध्ये 3 एकर शेतीचं घेऊन गेलो. मागच्या वेळेस सर्व शिक्षकांना बसवलं आम्ही चव्हाण भाऊसाहेब पवार सर कांबळे सर चौधरी सर आणि सर होतो. आपल्याला पगार दिलेला आहे. आपण 2 गावामध्ये शाळा चालवतो जवळ शहरामध्ये आपलेच फार होत आहे. पुण्यात गेले ट्रॅक्टर भरायचं गेले ट्रॅक्टर भरायचं जाऊ राहिलं अशा बिकट परिस्थितीमध्ये मग आमच्या सर्व शिक्षकांची संमती घेतल्यानंतर सर्व शिक्षकांना आम्हाला जाहीर सांगून टाकलं की जोपर्यंत बिल्डिंग बांधली जाते तोपर्यंत आम्ही 1 रुपया पगार घेणार नाही. पूर्ण पगार साहेबांच्या साक्षीने साहेबांना जेवढा पगार घ्यायचा तेवढा चव्हाण मठामध्ये साहेबांजवळ जायचं साहेब पैसे आले तेवढा पगार आला. साहेबांनी सुद्धा आमच्या पगारात 1 रुपया कुठे वापरला नाही आमच्या बिल्डिंगसाठी वापरला. जे भव्य बिल्डिंग आम्ही साहेबांच्या आशीर्वादाने साहेबांच्या मार्गदर्शनाने तयार केली आणि त्या गावामध्ये 5 गावामध्ये शाळा थोडीच चालू ठेवली होती. फक्त आणि फक्त साहेबांच्या आमच्यावर खूप खूप भारी लागतो. तर कुठलीही गोष्ट म्हणजे तेव्हा काय घडेल आणि स्पॉट असा होता आमचा की तो गावाच्या बाहेर होता आणि खेड्यागावामध्ये मुलींना पाठवायला पुढं तो फार होता. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस ते आपल्या अमरावतीला पाणी यायचं त्यावेळेस पवार सरांनी चौधरी सर मुलांना जाणार कमरेला पाणीमध्ये मुलींना मी तिकडे का पाठवायचं म्हणजे इतकी वाईट परिस्थिती. लोकांना बोलायचं पण काय तुमची शाळा कामाची नाही काही नाही काही रस्ता नाही काही मुलांना काय शिकवता तुम्ही पण आम्ही त्यांचं सर ऐकून घेतलं. साहेबांच्या कामात टाकायचं फक्त असं एवढं अमुक करायचं काय पूर्ण गोष्टी सांगितलं. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिली गोष्ट आम्हाला बंद होतं. आम्हाला ओळख आमची ओळख फक्त ज्ञानोबा पासष्ट परिवार. कोण कुवर सर कोणाकडे कुवर सर कोणाकडे वय केला आपण जर या लोकांना आपल्याला जर काही नसतात आपला विचार करण्याचा कोणी ओळखणार नाही. फक्त आणि फक्त ज्ञानोपासक परिवार त्या जागेवर बनवलं आणि आपण जे वय निर्माण केलंय ते फक्त ज्ञानोपासक परिवाराने केलं. आणि ते दिवस कृपया सर्वांनी विसरू नका अशी माझी विनंती आहे. जास्त भरपूर बोलायचं परंतु साहेबांना कुठे जायचं असल्यामुळे मी बाकी गोष्टी बोलत नाही. शेवटच्या एखादी संधी मिळेल नक्कीच बोलणार आहे. मला बोलण्याची संधी दिली. साहेब माझ्यावर मोठं संकटामध्ये पण आलं होतं. साहेबांनी पण सांभाळलं. मुख्याध्यापक असताना माझ्यावर पण लक्ष पडावं होतं ते पण साहेबांनीच मला निकाल केला होता आणि मी त्यांच्या पण एक पण मुख्याध्यापक म्हणून काम केलं. म्हणून मी साहेबांचा आणि नानापासक परिवाराचा पूर्ण ऋणी आहे. आपल्याला माझ्याकडनं माझ्या शिक्षकांना पण काही चालू सरकार आहेत बरोबर काही अनाथांनी फार कडक भूमिका घेतात. बोललं की त्रास विचारायची सगळ्यांकडनं माफी मागतो आणि माझ्या संपवतो. जय हिंद. धन्यवाद. संस्थेला आपण मातोश्री समान अशा प्रकारचं गौरव केला. पुढेच एकदा आपले धन्यवाद. आणि आजच्या सेवाकृती सोहळ्यानिमित्त सगळे शिक्षक बांधव ज्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशन खाली या 30-32 वर्षाच्या कुशल कामगिरीमध्ये कामकाज केलं असे विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय गिरीपडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मन व्यक्त करावं.
कोण आहे खांडेकर? नाही नाही, दोन शब्द आहे. काम अरे एवढं काम करणार हे महिला दुसरं नाव घेतलं मला ज्ञानोत्तर शिक्षण मंडळी वेळेचा प्रश्न नाही आहे. आपल्याला कोणी वेळ काही फार मलाही पण काम नाही इकडं जायचं काय संचालक अमित दादा क्षेत्राच्या बाबतीत माझ्यापर्यंत मला जेवढं काही विद्यार्थ्यांना ज्ञान देता आलं मी तेवढं देत गेलो. कुठल्याही शाळेवर गेलो पण तिथं मला आपल्याला भरते नाही किंवा मुख्याध्यापकाने हे नाट्य अभ्यासाचे जे सांगितलं ते फक्त होता आणि संघटन देतो. विद्यार्थ्यांच्या मेहनतीनुसार तालुका जिल्हा विभाग इथपर्यंत संघ गेले. याच्यानंतर जर तसं काही वाचलं तर संस्थेसाठी माझ्या पद्धतीने जेवढं करतात तेवढं तेव्हा करायचं. एवढं बोलून मी वाचतो. बाबासाहेब धन्यवाद. जिल्हा क्रीडा कार्यालयासाठी आपण संपर्क दोक्षरू विद्यालयाचे प्रभारी शिक्षक आदरणीय पी.एफ. आपण बोलू. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय बापूसाहेब नूतन आधुनिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर वारांना शिक्षक 25/6/1992 शेवटी या ठिकाणी माझी नेमणूक झाली शिक्षक म्हणून. शेवटी म्हणजे त्या काळामध्ये ज्या ठिकाणी हत्याकांड झालेला अतिशय भीती होती आणि त्या काळामध्ये बापूसाहेबांनी घाबरायचं नाही. आहेत आपले लोक आहेत तिथं धीर देण्याचं काम केलं. धैर्याने 7 वर्षापर्यंत त्या ठिकाणी शिक्षक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करण्याचं काम केलं की 2002 मध्ये मी परीक्षा करून होतो. काय शाळेचा 100% निकाल लावण्यासाठी काय करता येईल तर मासिक परीक्षा घेण्याचं काम सुरू केलं. तर दर महिन्याला परीक्षा घ्यायची आणि त्यामुळे विद्यार्थी अभ्यास करू लागले आणि त्या वर्षी शाळेचा निकाल 100% लागला. तर अशा पद्धतीने शाळेचा निकाल लागला. एकही विद्यार्थी त्या वेळेस शाळा जरी नवीन असली इमारत जरी नसली तरी देखील शाळेला एकही विद्यार्थी जायचा नाही. आणि एवढा विश्वास शिक्षकांनी त्या ठिकाणी निर्माण केलेला होता. सर्वांचं सहकार्य होतं. वर्ग चांगलं होतं. आणि त्याच्यानंतर एक अविनाश कुलकर्णी म्हणून एक विद्यार्थी होता. त्याचे वडील वारलेले होते की त्याने ठरवलं मुख्याध्यापक त्या शेजारीच त्याचं शेत होतं. आता तेवढं शेत असल्यामुळे ते नेहमी त्यांना बोलायचे कारण इथंच राहतो का तू हेच करतो का. त्याने सांगितलं सर म्हणे मला शाळा सोडायची असं करू नको. त्यांचं काम आहे बोलत राहतील तू घाबरू नको आम्ही आहोत ना. असं करून त्याला 10वी पास केलं. 10वी पास झाल्यानंतर तो मिलिटरीमध्ये जाण्यासाठी सर्जेला गेला. सर्जेला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला गाडी काही आली नाही. त्यावेळेस 1 तास उशिरा गाडी आली म्हणजे आलीच नाही. माझी मोटरसायकलवर त्याला बसून घेतलं आणि बसून घेतल्यानंतर त्याला विचारलं काय कुठं जातोय काय आणि मला नागपूरला जायचं आहे मला मिलिटरीची भरती आहे. मग त्याला 6 वाजेला बरोबर रेल्वे येते हावडा. मी त्याला तिथं नंदुरबार चौकलीवरनं सोडता त्याला डायरेक्ट रेल्वे स्टेशनवर सोडलं आणि त्या ठिकाणी सोडून त्याला तिकीट घेतो तेवढ्याच हावडा आला आणि त्याच्यामध्ये बसून तो त्या ठिकाणी 7 वाजेला राऊंडला लागला आणि त्याची त्या ठिकाणी मिलिटरीमध्ये भरती. त्याच्यानंतर त्याचा 15 दिवसामध्ये मला त्या ठिकाणी पत्र आलं की सर तुमच्यामुळे या ठिकाणी मला या ठिकाणी जाता आलं
की मिलिटरीमध्ये गेलो नसतो, कारण ती गाडी आली नाही आणि तुम्ही तिथं न सोडता मला त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर सोडलं, त्याच्यामुळे मला त्या ठिकाणी व्यवस्थित माझी विल्हेवाट लागली असं त्यांनी सांगितलं. की शिक्षकाने एवढंच नाही तर विद्यार्थ्याच्या ज्या ज्या काही अडचणी असतील त्या समजून घेणं, त्याची घरची परिस्थिती, हे सर्व गोष्टीची जाणीव करून त्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करणं, त्याच्यातून त्याला बाहेर काढणं हे देखील आपलं काम आहे. शिक्षकाचं काम तेच आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी की ज्या काळामध्ये सध्याहून 3 किलोमीटर पायी जावं लागायचं, संस्थेच्या नेमणुकीनुसार त्या ठिकाणी 3 वर्ष बंधाण्याला जावं लागायचं. 8 किलोमीटर पायी तिकडनंही 8 किलोमीटर यावं लागायचं. त्यावेळेस रस्ते नव्हते. अशा बिकट परिस्थितीमध्ये देखील त्या ठिकाणी आम्ही त्या व्यवस्थितरित्या काम पार पाडण्याचं काम केलं. इथंच 7 दिवस मुक्काम राहायचा, नंतर घरी यायचं. हे अशा पद्धतीचा आमचा दिनक्रम होता. त्याच्यामध्ये बापूंचा देखील मोठं सहकार्य असेल. घाबरायचं नाही, आपलं काम करायचं, आपलं व्यवस्थित हे करायचं. आठच्या मुलांना देखील बाराकडे देखील यायची, दरवाजा लावून त्या ठिकाणी त्यांना शिकवावं लागायचं. या सकाळी 8 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत त्यांना त्या ठिकाणी धरून त्यांना व्यवस्थितरित्या पहिली बॅच चांगल्या पद्धतीने म्हणजे 75% निकाल लागला, 95ला. अशा पद्धतीचं सर्व काही टीम वर्क करून या ठिकाणी या शिक्षणाचा गाळापुढे घेऊन जाण्याचं काम केलं. त्याच्यानंतर या ज्ञानोपासक शिक्षण मंडळीचे जे काही कुटुंब आहे त्याच्यातील आकांचं निधन, अकाली निधन, माईचं निधन म्हणजे आपल्या आई गेल्यासारखं या ठिकाणी आम्हाला वाटायचं. एवढं मोठं सहकार्य धीर देण्याचं काम ज्यावेळेस या ठिकाणी पगार निघायला लागला त्यावेळेस माईने सांगितलं, बस दारू प्यायची नाही, व्यसनी व्हायचं नाही, अशा पद्धतीचा सल्ला दिला. त्या आरोग्यावर बाळगण्याचं काम आम्ही देखील केलं. त्यामुळे आम्ही सुखी झालो की कुठल्याही पद्धतीचं व्यसन लागलं नाही. ते असा मोलाचा सल्ला देण्याचं काम माईने त्या ठिकाणी केलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये की नेहमी सहकार्य करण्याचं काम बापूंचं असायचं, की घाबरायचं नाही, आपलं काम करत राहायचं. अशा पद्धतीने की 1 वर्ष या ठिकाणी म्हणजे 2010ला आमची नेमणूक जो केलो इथं झाली. शाळा अतिशय मोडकळीत आलेली होती, वर्गच उघडायचे नाही अशी परिस्थिती होती. परंतु आम्ही सर्व जाधव सर वगैरे सर्वांनी ठरवलं की एकही दिवस या ठिकाणी आपण थांबायचं नाही, विद्यार्थ्यांच्या घरी जायचं, त्यांना शाळेमध्ये बोलवायचं आणि अशा पद्धतीने 2 वर्ष त्या शाळेचा निकाल देखील आम्ही 100% लावण्याचं काम केलं. की त्याच्यानंतर 1 वर्ष या ठिकाणी अध्यापक म्हणून, प्रभारी मुख्याध्यापक म्हणून नेमलं. परंतु शाळेची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. याही परिस्थितीमध्ये माझं जे काही कागदोपत्री काम आहे चालवण्याचं काम केलं. सहकारी चांगले असतील तर सर्व काही होतं आणि सहकार्यामुळेच या ठिकाणी समृद्धी निर्माण होते. हे या ठिकाणी सांगता येईल. याच्यामध्ये आपले समृद्धीचे संपताला बापूसाहेब, आई वडील बाप सर्व काही आहे. एवढं प्रेम देण्याचं काम त्यांनी केलं. आयुष्यभर मी सर्व काही त्यांचे ऋणी राहू अशी आशा करतो. संपवतो. 2 वाक्यात 2 वाक्यात आजच्या या ठिकाणी माननीय बापूसाहेब देशमुख ज्ञानोपासक मंडळीचे संचालक माननीय नितीनराव पाटील, या विद्यालयाचे प्राचार्य आणि पाटील सर, समजा माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आणि कोर्सर, माझे सर्व निवृत्त होणारे शिक्षक बंधू आणि समोरचे बंधू, 14/6/19
पासून मी या संस्थेत रुजू झालो. रुजू झाल्यापासून असं मला कधी वाटलंच नाही की ही संस्था वेगळी आहे, संस्था चालक वेगळे आहेत किंवा ती मंडळी वेगळी आहे. सगळे मला एक कुटुंबाचा घटक म्हणूनच मी त्या कुटुंबामध्ये आणि या संस्थेमध्ये वावरलेलो आहे. मी इंग्रजीचा शिक्षक होतो आणि म्हणून सुरुवातीला मी जोतवाडा हायस्कूल जशी ओपन झाली त्या ठिकाणी मी काही दिवस काम केलं. त्याच्यानंतर मग मला संधी मिळाली जोईताईंची आणि सईताईंची ट्युशन घ्यायची. ती मी 5वी ते 10वी पर्यंत जोईताईंची ट्युशन घरी घेतल्या. त्यावेळेस जे मला हक्काने प्रेम दिलं आणि माईंनी जे प्रेम दिलं ते प्रेम आयुष्यभर माणूस विसरू शकणार नाही. त्याचबरोबर बापूसाहेबांचं प्रेम म्हटलं तर केव्हाही माझ्यासाठी तत्पर आहे. केव्हाही सांगितलं तेव्हा माझ्यासाठी ते तयार असतात. अशा प्रकारचं हे वातावरण या संस्थेमध्ये मला मिळालं आणि संस्थेचा प्रत्येक घटक, प्रत्येक शिक्षक या संस्थेमध्ये कोणीही शत्रू नाही, कोणीही मित्र नाही. सगळे एकमेकांचे मित्र म्हणूनच वावरले, एकमेकांचे मित्र म्हणूनच राहिले आणि अशा प्रकारचं प्रेम या संस्थेमध्ये मला मिळालेले. मी माझ्या परीने जे इंग्रजी या विषयाचा शिक्षक म्हणून जे करता आलो ते केलं. बरेचसे माझे विद्यार्थी इथे शिक्षक म्हणून आपल्या संस्थेत सुद्धा लागलेले आहेत, इंग्रजीचे शिक्षक आहेत. त्याचबरोबर बाहेर सुद्धा बरेचसे विद्यार्थी आहेत. अण्णासाहेबांना ती माहिती आहे. अशा प्रकारचं ही संस्था आहे आणि या संस्थेचं जेव्हाही तेव्हा माझी गरज भासली मी असेपर्यंत तेव्हा मी या ठिकाणी तत्पर राहील. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. याच्यानंतर विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय आपण कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब, सन्माननीय व्यासपीठ, सर्व निवृत्त शिक्षकांचे सेवकृती शिक्षक, इतर बसलेले सर्व माझे शिक्षक बंधू आणि भगिनी, बापूसाहेब मी थोडासा माझा एक अनुभव सांगतो. नानासाहेबांच्या आशीर्वादाने जून 95ला मी नानासाहेबांचा आशीर्वाद घेऊन रंजाणे इथे जॉईन झालो आणि पहिल्या दिवसापासून तिथं मला भदाने सर आणि जैन बालन सर त्यांच्या सहवासात मला तिथं राहायला मिळालं. तसं मी म्हणजे डायरेक्ट डिप्लोमा करून तिथं आलो. शिकवण्याचा काही जास्त अनुभव नव्हता आणि हे लोक माझ्या आधी 5 वर्ष आधी लागलेले होते. 90चे होते, मी 95ला आलो. बराच चांगला अनुभव होता त्यांना आणि तिथं जॉईन झालो. मला यांच्याकडनं खूप मार्गदर्शन मिळालं, खूप प्रेमही मिळालं. मी म्हणतो की माझ्या कुटुंबासारखे माझ्या फॅमिलीचा कोणताही कार्यक्रम असेल, इव्हन म्हणजे जूनला लॉकडाऊन झालं बापूसाहेब 95ला आणि डिसेंबरला लग्न झालं. म्हणजे यांनी माझं लग्न लावून दिलेलं असं मध्ये आणि सर्व माझ्या सुख दुःखात असेल, माझ्या कुटुंबाचा कोणताही कार्यक्रम असेल, जे काय असेल, बापूसाहेब मी एक म्हणतो की मित्र हे जे चांगले मित्र मिळणं हे पण भाग्य असतं आणि मी भाग्यवान आहे की मला असे चांगले मित्र मिळाले. 95ला लागलो. मला गेल्याबरोबर असं वाटायचं की आता आपला पगार सुरू होऊन जाईल, आपल्याला पगार मिळेल, खूप आनंदित होतो सर्वच. पण काही दिवसांना असं शाळेच्या अडचणी असतात, अप्रुव्हल असतं, अनुदान असतं, या गोष्टी मला माहीत नव्हतं आणि 7
लग्न झालं, मुलं झाली, लहानशी मुलं झालं आणि मग मी असं ठरवलं की आता आपल्याकडे हे सर्व खर्च किंवा हे जमत नाही, तर मी विरतेला जाऊन राहिलो. विरतेला तात्या राहत होते, मोठं भाऊ राहत होते, BH पाटील राहायचे तिला. त्यांच्याबरोबर मी 7-8 वर्ष राहिलो. म्हणून त्यांचं माझं एकदम म्हणजे कॉर्डिनेशन जे म्हणतं ना खूप चांगलं आहे. खूप चांगलं मला त्यांच्याकडे प्रेम मिळालं. आणि मध्ये असं एक विचार येऊन गेलो होतो माझ्या मनात, असं बापूसाहेब नानासाहेबांचा तर माझ्यावरती नेहमी आशीर्वाद असायचा. मला कधी नानासाहेबांनी बापूसाहेबांनी पैशांची कधी अडचण येऊ दिली. मी कधी त्यांच्याबरोबर गेलो असेल पण माझ्या खिशात त्यांनी आधीच पैसे टाकून दिले असतील की तुला लागतील तेव्हाही आजही आता एक नानासाहेब बापूसाहेबांबरोबर पुढे गेला ना तर नानासाहेब मला आहे पैसे माझ्याकडे पगार नाही, तो आमच्या बरोबर येते. तर मी एक अशी वेळ येऊन गेले बापूसाहेब, मी मोठा भाऊ तिथंच राहत होते. त्यांना सांगितलं म्हटलं मोठं भाऊ आता माझ्याकडे 5 वर्ष येऊन गेले, मला आता सगळं नाही म्हटलं, मला असं वाटतं की आता सोडून द्यावं. मला बोलले बघा सर की सर म्हणे तुमची ओळख काय राहणार म्हणे, तुम्ही जर सोडून दिलं तर एक ड्रायव्हर म्हणून लागणार किंवा एक पेटर म्हणून तुम्ही काम करणार म्हणे. आणि संस्थेमध्ये अशी ज्या संस्था चालक आहे आमच्यापेक्षा तो तुमच्यावरती जास्त प्रेम करतात. तुमचे ते कुटुंब आहे, तुमचे परिवार आहे, तुम्ही त्यांच्या फॅमिलीमध्ये राहतात. आम्हाला जर काही मिळत दिलं तुम्हाला ते देतात. आणखी काय पाहिजे, यांच्यासारखे लोक तुम्हाला कुठे मिळणार आहे, सोडून तुम्ही करणार तरी काय. सोडू नका सर म्हणे, संस्था खूप चांगले आहे, तुम्हाला ते वागून घेतात आणि तुम्ही काही असं करू नका म्हणजे हे निर्णय चुकीचा आहे. बाबासाहेब मी त्यांचं ते शब्द मला आजही आठवतात. आज मला 26 वर्ष सर्व्हिसला झाले. 2024ला आता मी पण रिटायर होणार, 2-3 वर्ष माझेही राहिले. पण या 26 वर्षांमध्ये मी जास्तीत जास्त जी सर्व्हिस केली असेल मोठा भाऊ तात्यांबरोबर बरेच वर्ष, 12 वर्ष रंजण्याला राहिलो, 10 वर्ष विकुर्जाला राहिलो. इथेही तात्यासाहेब होते, बदाने साहेब, बादल सर होते. आणि आता परत 3 वर्षापासून पवार सरांबरोबर इथं नोकरी करतोय. पवार सरांचा मला जास्त अनुभव नाही. खांडेकर दादांचे माझे तर पूर्वीपासूनची ओळख आहे, तसं पवार सरांची माझी ओळख आहे. पवार सर आपले हे पण खूप चांगले सर्व होते. मी सर्व जे आपले सेवा निवृत्त होत आहेत त्या सर्व शिक्षकांना मी परमेश्वरासाठी प्रार्थना करतो की त्यांना भावी जीवन सुख समृद्धीच्या, आनंदाच्या, आरोग्यदायी जावं, भरभराटीचं जावं, चांगलं जावं आणि त्यांचं मार्गदर्शन सतत त्यांचं आम्हाला मिळत राहावं अशा मी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि माझे पण शब्द आज आपल्या ज्ञानोबाचं शिक्षण मंडळी संचलित विविध शाखांमध्ये कार्यरत असणारे मुख्याध्यापक SBR विविध शाखांमधील शिक्षक बंधू बदाने तात्या असतील, जय मागव सर असतील, वाय पवार सर असतील, PA पवार सर असतील, NJ राजेश सर असतील, खांडेकर सर असतील, ज्ञानोबा शिक्षण मंडळी संस्थेमध्ये या निमित्ताने आपण या ठिकाणी त्यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेत आहोत. संस्था चालक कसे असावे याचा अनुभव ज्या वेळेला काल मला बापूसाहेबांचा स्वतःहून फोन आला. तर म्हणे आपल्याला आपले जे लोक सेवानिवृत्त होत आहेत त्यांचा आपल्याला ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा म्हणजे त्यांच्या काळी ज्या वेळेला गेलो असतील आपले लोक एक वेळेला सेवानिवृत्त होत आहेत आणि संस्था चालक स्वतः फोन करतात. तर आपल्या कर्मचाऱ्यांचा ज्यांनी या संस्थेसाठी सेवा दिली तर त्यांचा आपण सत्कार करणं हेतुची ते त्यांना म्हणजे जाणीव झाली आणि म्हणून बापूसाहेबांनी मला फोन करून सांगितलं सर आपल्याला उद्या मी दादांशी बोलतो आणि दादांशी आपल्याला कार्यक्रम घ्यायचा. तर या सेवापूर्ती सेवानिमित्ताने या कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूसाहेब या कार्यक्रमाला उपस्थित
कार्यक्रमाला जे सेवानिवृत्त होत आहेत ते कुमारांना, सर्व शिक्षक बंधू, आपले जुने पाटील सर, या ठिकाणी आपण ज्यावेळेला प्रत्येकाला आनंद होतो, ज्यावेळेला नोकरी मिळते, नोकरीला लागलो, त्यावेळेला मनामध्ये आपणाच आनंद होतो. कारण शिक्षण घेत असताना शिक्षण झाल्यावरती आपल्याला नोकरी मिळेल किंवा नाही अशा पद्धतीने आपल्या मनामध्ये थोडंसं शंका असतातच. परंतु या परिसरामध्ये मलाही अनुभव आहे, ज्या वेळेला मी 1990ला BEd करत होतो खेळा या ठिकाणी, त्यावेळेला नानासाहेब आमदारकीला उभे होते पहिल्यांदा, आणि आम्ही ज्या वेळेला शहाद्या भागामध्ये तिकडे सभा व्हायच्या तर तो एक आनंदच असायचा. नानासाहेब बसला म्हणजे आपल्याकडचं इकडचं नेतृत्व आणि नानासाहेब निवडून यायला पाहिजे असं यासाठी इकडचे सर्व तिकडे शिक्षण घेणारे विद्यार्थी सुद्धा कुठेही कार्यक्रम राहिला त्या कार्यक्रमाला आम्ही आलो असायचो. आणि मग ज्या वेळेला नाना 1990ला निवडून आले, निवडून आल्यानंतर वास्तविक या परिसरामध्ये याच्या आधी अनेक आमदार निवडून गेले काही, परंतु ग्रामीण भागामध्ये अतिशय परिस्थिती बिकट होती, शाळा नव्हत्या, मोठमोठी गावं होती. तर नानासाहेबांनी पहिल्यांदाच 7 माध्यमिक विद्यालय सुरू केलं पहिल्याच आमदारकीमध्ये. जे ज्या खेड्यांमध्ये गरज असेल, खास करून मुलींसाठी शिक्षणाची सेवा उपलब्ध करून द्यावी असा नानाचा म्हणजे हेतू होता, आणि शाळा सुरू केल्या. आणि त्याच्यामुळे मग कार्यकर्त्यांचे मुलं असतील, त्यांचे नातेवाईक असतील, यांना नोकरीची पण ती संधी मिळाली. आम्ही 1990ला ज्या वेळेला रुजू झालो त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं काही फक्त विचारलं गेलं, इंटरव्ह्यू झाल्या होत्या त्यावेळेला कॉलेजला इंटरव्ह्यू दिल्या होत्या, तेव्हा आशिफभाई होते, नाईक आप्पा होते, बापूसाहेब, नानासाहेब होते, म्हणजे BB पाटील साहेब होते. तर सर्वांनी इंटरव्ह्यू घेतला, इंटरव्ह्यूनुसार सर्वांना मग त्या ठिकाणी सिलेक्शन झाले. जरी जवळचे होते, नातेवाईक होते, कार्यकर्त्यांचे भाऊ असतील, मुलं असतील कोणी, तरी त्या ठिकाणी आशिफभाई असतील, BB पाटील साहेब असतील, त्यावेळेला म्हणजे सिलेक्शनसाठी का असेना लोक म्हणजे इंटरव्ह्यू घेतला जायचा. आणि मग त्या ठिकाणी निवडणुका झाल्या. अनेक कुठल्याही प्रकारचं आपण त्यावेळेला बघत होतो, अतिशय शिक्षण घेऊन आपण ग्रामीण भागातून शेतकऱ्यांची मुलं होतो, परंतु नानासाहेबांच्या आशीर्वादाने आपल्याला नोकऱ्या मिळाल्या. कुठल्याही प्रकारचा 1 रुपया किंवा आपल्याकडनं हे न करता आपल्याला त्यावेळेला नानासाहेबांनी नोकऱ्या दिल्या. आणि अतिशय कुठल्याही प्रकारचा असा आपला ज्ञानोपासक हे संकुल आहे, अशी संस्था आहे, या संस्थेमध्ये अतिशय मनमोकळेपणाने प्रत्येक कर्मचाऱ्यांना नोकरी करण्यासाठी चांगल्या पद्धतीची संधी त्या ठिकाणी उपलब्ध होते. या ठिकाणी जे सेवा वृत्तीने निवृत्त होत आहेत, अतिशय सर्व कर्मचारी आमचे संबंध जवळून आलेले आहेत. मी मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना कर्व्याला मी पण जवळजवळ 28 वर्ष नोकरी केली, 90 पासून तर जवळजवळ 2018 पर्यंत. त्या ठिकाणी वेळोवेळी नानासाहेब असतील, बापूसाहेब असतील, कारण नानासाहेब बाहेर असल्यामुळे सर्व संस्थेचं काम बापूसाहेबांकडे यायचं आणि बापूसाहेब वेळोवेळी जी काही मदत असेल आणि अडचणी असतील अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवण्याचं काम त्या ठिकाणी करत होते. आणि आम्हीही ज्या वेळेला जरी पगार नव्हता पण तरी आनंदाने त्या ठिकाणी आम्ही नोकऱ्या करत होतो. कारण ज्या वेळेला प्रत्येक कर्मचाऱ्याला नानासाहेब आम्हाला 2 महिन्यात 3 महिन्यात कुठून पैसे गोळा करायचे आणि 500-500 रुपये पगार द्यायचे. म्हणजे पैसे म्हणजे कुठल्याही प्रकारचा निधी न घेता आणि कर्मचारी काम करतोय म्हणून त्याला काहीतरी दिलं पाहिजे हा उदात्त नानासाहेबांचा त्यावेळेला होता. आम्हाला 500 रुपये महिना का असेना त्यावेळेला दिला जायचा पगार. त्यावेळी 500 रुपये म्हणजे खूप असायचे. म्हणजे अशा पद्धतीने वेळोवेळी संस्थेने खूप मोठं सहकार्य प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी या ठिकाणी केलेलं आहे. आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा नानासाहेबांचे जे विचार आचार आणि बापूसाहेबांचे विचार आचार जे काही असतील त्याच्यात म्हणजे खेडोपाडी विद्यार्थ्यांसाठी पालकांमध्ये ते रुजवण्याचं आणि सहकार्य निर्माण करण्याचं त्या ठिकाणी काम केलं आहे. या संस्थेसाठी माई साहेब असतील, दिव्या अक्का असतील, त्यांचे फार मोठं योगदान त्या ठिकाणी होतं. कारण माई साहेब म्हणजे कुठलंही काम असेल तर शिक्षक जर असं दिसला तर माई साहेब बोलून घ्यायचे.
कुठल्या कर्मचाऱ्याला एवढं घरामध्ये डायरेक्ट एंट्री आले म्हणजे पाणी माई साहेबांच्या त्यांना ताक असेल चहा असेल काही प्रत्येक कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी बोलून विचार नका कुठून आला कोणत्या शाळेवर असं सर्व गोष्टी त्या ठिकाणी विचारल्या आणि तो एक आनंद असायचा हा नानासाहेबांचं इलेक्शन आलं म्हणजे सर्व कर्मचारी स्वखुशीने आनंदाने मोठ्या जिद्दीने कामाला लागायचे म्हणजे रात्रंदिवस मेहनत घ्यायची आपले जे कुटुंब आहे कारण नानासाहेब साठी त्यांनी जे सर्व विश्व निर्माण केलेलं होतं आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण कर्तव्य जमतं यासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी अहोरात्र काम केलं संस्थेमध्ये एवढी संस्था म्हणजे नूतन हायस्कूल पासून तर आज आपल्या संस्थेचे जवळजवळ 11 माध्यमिक विद्यालय 2 प्रायमरी नंतर नर्सिंग कॉलेज BEd पण आपण सुरू केलं होतं काही कारणाने आता विद्यार्थी निरत होते ते बंद झाले पण तरी देखील आज आपण पाहतो ज्या ज्या वेळेला नानासाहेबांकडे गरीब आणि मी पाहतो जवळून बापूसाहेब असतील नानासाहेब असतील जो अडीअडचणीमध्ये आला त्यांच्यासाठी मदत सदैव तत्पर असते एक दिवशी सहज माझ्याकडे आपण पैसे होते थोडे मी पाठवले नानासाहेबांनी लगेच कोणतरी आजारी होतं लगेच ते पैसे असं चेक काढला आणि तिकडे पाठवले म्हणजे अशा पद्धतीने उदारते हेतू म्हणजे या समाजासाठी आपण म्हणजे हे करत राहतो आणि नानासाहेब त्या ठिकाणी अतिशय प्रेमाने या भागामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी खूप मोठं योगदान नानासाहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे समाजासाठी तर आपण या ठिकाणी या सेवाकृती निमित्ताने सर्व शिक्षक बंधूंनी आपले या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलेच आहे याही पुढे आपण या संस्थेशी आणि या शाळेशी आपण वेळोवेळी संपर्कात राहावे मदत करावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद धन्यवाद सर आपण अत्यंत मुलात असं संस्थेच्या बाबतीत ही संस्था खरोखर कोणी आपली उपाध्यक्ष असतो पण मातोश्री समाजची मातेचा दर्जा केला असतो त्या जबाबदारी आपल्या 30-32 वर्षात देखत लोक आपल्याला आपले आवाज याच्यानंतर आपल्या संस्थेचे संचालक आदरणीय अमितदादा विनंती करतो त्यांनी आपण म्हणतो आजच्या सेवाकृती कार्यक्रमाला उपस्थित आपले मार्गदर्शक आदरणीय बापूसाहेब प्राचार्य वी पाटील सर व सर्व सेवापूर्ती ज्यांची सेवा कंप्लीट झाली आहे आणि ज्यांची माहिती बाकी आहे असे सर्व मान्यवर ज्यांनी ज्ञानोपासक शिक्षण मंडळीला त्यांचे मागचे 20-25 वर्ष दिली अशा सर्वांचं ज्यांचा आता आम्ही सत्कार केला असे पोरांना ए.बी. खांडेकर सर पवार सर बनाडे सर पवार सर बागल सर आणि उपस्थित आपल्या नूतनचे सर्व शिक्षक बांधव आजच सर्वांनी आता सांगितलं सगळ्यांचे ऋणनिर्देश ऐकत होतो तर प्रत्येकाचा अनुभव प्रत्येकाच्या अनेक आठवणी मागच्या 20-25 वर्षाचा त्याच्यात त्यांना पहिल्याचा काळ तर मला माहिती नाही पण जे त्यांच्या तोडून ऐकतोय की जो खडतर प्रवास त्यांनी केलेला आहे तर तो निश्चितच संस्थेसाठी आणि तिथल्या विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून जो केलेला त्यांचा सगळा खटाटोप आहे तो आज आपल्याला कुठेतरी दिसतोय त्या भागातील पोरं चांगल्या मुद्द्यावर पोहोचवली आणि त्यांच्या सर्व कार्यातून चांगली विद्यार्थी घडली जो आपल्या बाबांचा विचार होता तोच तळागाळापर्यंत पोहोचवायचं काम प्रत्येक ज्ञानोपासकच्या शिलेदाराने केलं आणि आज ते फक्त तांत्रिक दृष्ट्या त्यांची सेवापूर्ती होते मी तर असं म्हणेल की तुम्ही ज्ञानोपासकचे कुटुंबाचा भागच आहात त्याच्यामुळे तुम्ही असं कधीच समजू नका की आज उद्या काय करायचंय तुम्हाला तुमच्या सेवेचा तुमच्या ज्ञानाचा तुमच्या असलेल्या नॉलेजचा निश्चितच पुढच्या विद्यार्थ्यांना फायदा होईल अशा पद्धतीने तुम्ही इथं आलात तरी काही अडचण नाही कोणालाच कोणाची अडचण नाही इथलं लोकशाही वातावरण आहे आणि निश्चितच आता जसं ठाकरे सरांनी सांगितलं की जेव्हा प्रदर्शन असतील किंवा काही बारीक छोट्या गोष्टी असतील मी खांडेकर सरांची बाबूसाहेब आधीच बोललो होतो की तुमच्या पंचायत याचे क्रीडा पंच म्हणून जे जातात प्रत्येक मॅचेसला सरांना सांगितलं की सर त्याच्यानंतर तर तुम्ही गेल्यानंतर आम्ही काय करायचं बाकीच्या ज्या बारीक सारीक गोष्टी विद्यार्थ्यांना कोण सांगायचं तर अशा पद्धतीचं त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लागणारच आहे परंतु जसं बागल सर असतील रियान बागल सर इतिहासाच्या अनेक गोष्टी माझं त्यांचं बऱ्याचशा
गोष्टींवर संभाषण व्हायचं. तर अशा बऱ्याचशा गोष्टी जुई पण मला बोलायची की पवार सरांनी मला बऱ्याचशा स्पेलिंग तेव्हा शिकवल्या होत्या की ज्या तिला आजही आठवत आहे. अशा सगळ्यांच्या सूचना म्हणजे अनुभव ऐकत असतो. पवार सर चांगली शेती करतायत मी ऐकलंय आणि खरंही त्यांचं प्लॉट बदलायला जायचंय मला लवकरच सार वगैरे लावणार आहेत. तर अशा सगळ्यांचे तर अशा पद्धतीचं जी सेकंड इनिंग आहे ती तुमच्या छंदाची असली पाहिजे. तुम्ही छंद जोपासले तरच तुमचा टाइम जाणार आहे. तर 24 तास कसे जातील हा फार मोठा प्रश्न काही लोकांना पडलेला आहे गावात. तर तुमचे छंद असतील तरच तुम्ही आनंदाने जगू शकाल आणि अजून ज्ञानदानाचं कार्य बनेल किंवा अजून कोणतं माहिती असेल ती तुम्ही देऊ शकाल. तर मी आता इथं बसलेले जे तरुण शिक्षक आहेत किंवा ज्यांचा अजून सर्व्हिस बाकी आहे त्यांना मी सूचना करू इच्छितो की तुमच्या समोर जे आदर्श उदाहरणं आहे की तुम्ही बघा की 25-30 वर्ष त्यांनी काम केलं. एका प्रेरणेने त्यांनी पूर्ण त्यांना झोकून देऊन त्या युनिटला त्यांनी पुढे आणण्याचा 100% प्रयत्न केलेला आहे आणि संस्था त्याबद्दल काय ऋणी आहे त्यांची त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा हा छोट्या खाली कार्यक्रम आपण आयोजित केला. कृतज्ञता व्यक्त करणे ही फार मोठी गोष्ट असते. तुम्ही केलेल्या कार्याची संस्था नेहमीच दखल घेते. मागच्या 2 वर्षापासून आपण हा कार्यक्रम करू शकलो नाही. आपण लास्ट टाइम वसुधा पब्लिक स्कूलच्या प्रांगणात केला होता तेव्हा बहुतेक पवार मॅडम आणि प्रभू काकांचा चित्र झाला होता. त्यानंतरचे जवळपास जेवढेही रिटायर सेवापूर्ती झालेले लोक आहेत त्यांचा मान सन्मान यथोचित मान सन्मान आमचा संस्थेकडनं बाकी होता. परंतु आज बापूसाहेबांच्या सूचनेनुसार आणि सर्व एक आम्हाला वाटलं की आजच आपण भेटून घेऊ. तसं तर कोविडमध्ये कार्यक्रम करता येत नाही परंतु आपल्या छोट्या खाली स्तरावर आपण नियम पाळून केलेले आहेत. तर निश्चितच तुम्हाला सगळ्यांना ते आठवणीत राहील. आणि छंदाच्या बाबतीत एवढंच सांगेल मी की बापूसाहेब ह्या वयात सुद्धा गणिताचा छंद जोपासून आहे. आजच सगळ्यांचं पंचम घातावर चर्चा झाली आमच्या चर्चा चालत असते. तर माझं असं मत आहे की कुठेतरी अशा प्रकारचे छंद तुम्हीही जोपासा जेणेकरून येणाऱ्या काळात मी त्या विद्यार्थ्यांसमोर तुमचं लेक्चर ठेवेल की आता बागल सरांचं तुम्ही इतिहासाचं काही स्पेसिफिक हे दिलं नावड्या दिल्या कुठेतरी काहीतरी माहिती दिली चांगल्या सोप्या भाषेमध्ये तर ती आपण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा असतील कुठे जनरल नॉलेजची परीक्षा असतील तिथे त्यांना काम असेल आणि एक त्यांना चालना मिळेल. असे आपल्या वसुधा पब्लिक स्कूलच्याही आणि बाकी इतर प्राथमिक स्कूलला पण विद्यार्थ्यांना जर तुम्हाला आलेल्या अडचणी आहेत की तुम्ही बघत होता की काही लोकांना मुलांना 5वी 6वी पर्यंत येऊन जातात पण वाचन आणि काही गोष्टी येत नाही. तर तुम्ही निरीक्षण नोंदवलेल्या गोष्टी आपण 1 ते 4 ला इम्प्लिमेंट करायच्या अशा पद्धतीने एक मागे विचार केला होता. या मागच्या 2-3 वर्षापासून काही झालं नाही पण तो फार आवश्यक विषय आहे की तुम्हाला काही नोंदणी माहिती आहे गणिताच्या काही गोष्टी माहिती आहेत तर ते आपण 1 ते 4 ला आपण इम्प्लिमेंट करू आणि चांगली बॅच कशी येईल 5वीला. मी आता मागे आढावा घेतला होता 167 मुलं घेऊन सर. तर 167 मुलांपैकी फक्त 80 ते 90 मुलंच अशी होती की ज्यांना सगळं लिहिता वाचता येतो. आपली चर्चा झाली होती मॅडम. तर कुठेतरी आपण लहान विद्यार्थ्यांवर जास्त प्रयोग करून 5वीच्या बॅचेस कशा पर्यंत आणता येतील तोही प्रयत्न केला पाहिजे. आणि नानाबाबांचा विचार बापूसाहेबांचा विचार आपल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत कसा पोहोचेल याचं देखील नेहमीच आपण काम करत राहू. आपण एक राजकीय कार्यकर्ते पण होतात त्याबद्दलही आपली कृतज्ञता व्यक्त करतो की प्रत्येक वेळी निवडणुकीच्या वेळेस साधी ग्रामपंचायत असो किंवा अजून कोणती मोठी निवडणूक असो तुमच्यावर दिलेली जबाबदारी तुम्ही निश्चितपणे पार पाडली आणि ह्या सगळ्या जबाबदारीतून तुम्ही पण एक निरीक्षण नोंदवली की ही व्यक्ती अशी आहे. तर ही फार कामाची काही उत्तर आम्हाला मिळाली होती प्रत्येक इलेक्शन्स मध्ये. तर तशाच पद्धतीची अपेक्षा तुमच्याकडून सदैव राहील. अशीच येणाऱ्या काळातही तुम्ही ज्ञानोपासकला आणि इतर सर्व युनिटला त्या ठिकाणी राहून मदत कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. येणाऱ्या काळात संस्था तुमचा यथोचित सन्मान करेलच परंतु हा छोटेखानी सत्कार आपण स्वीकार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. याच्यानंतर आदरणीय संस्थेचे चेअरमन साहेबांच्या पलीकडे जे मित्रत्वाचं नातं जपणारे आदरणीय बापूसाहेब आपलं मनोगत व्यक्त करते. आजच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे प्रमुख आदरणीय प्राचार्य पाटील सर,
शकले आणि माझे शिक्षक बंधू पण एक बहिणी आहे. निवृत्तीचा कार्यक्रम म्हटला म्हणजे काम झाला साहित्यिक भाषेमध्ये आपण एका डोळ्यात असू एका डोळ्यात असू यासाठी की तुम्ही चांगल्या एक नवीन जीवनाची दुसरी स्टेज सेकंड इनिंग एक झाली आणि आता सेकंड इनिंग नातू पण आणि सगळे मुलं आणि सुना आणि आराम आणि दुःखाचं की आता मी शाळा सुद्धा तसं अक्षर घडले माझ्याकडे ह्या सगळ्यांचंच होत आहे. त्यांनी व्यक्त केलं की मी काही दिवस शिक्षकांची भेटत होतो, आमच्याशी कधी कधी भेट होतो, आता ते होणार नाही. असा एक संमिश्र हा कार्यक्रम आहे. म्हणजे त्यात काय सांगावं म्हणजे असा आनंद आणि दुःख मिश्रित. दुःख म्हणजे दुःखाचा खूप प्रकार आहे, चांगलं दुःख म्हणतात. म्हणजे असा जो कार्यक्रम आहे त्यासाठी आता सगळे माझी इच्छा होती म्हटलं तुम्ही रिटायर व्हा किंवा जॉईन करणार तर कोविडमुळे ते कार्यक्रम होऊ शकत नाही आणि तो होतो तर मला असं करायचं की सगळ्या शिक्षकांपुढे आपले जेवढे असतात त्यांच्या पुढे रिटायरमेंटचा कार्यक्रम ही माझी कधीची संकल्पना होतं पण ते कोविडमुळे होऊ शकते नाही. करू आपण जेव्हा पण ते सरांना काल सांगितलं की सर म्हटलं असं की सगळ्यांना बोलून घ्या आणि पण येतो सकाळी आणि त्याप्रमाणे आपण आला. खरं तर म्हणजे आता हे आधी रिटायर होते याचं आता हे म्हणजे पायाभूत आहे तुझ्या भाषेमध्ये पायाभूत पद असणार फक्त या राहू शकत याचा पगार मिळणार असे पायाभूत लोक आहेत तुम्ही सगळे. संस्था सुरू झाली त्यापासून आहे जवळ होतं म्हणजे 90 नंतर होते आता 90 पर्यंत जे होते ते बहुतेक कोणाला रिटायर झाले म्हणजे सैन्यात राघव पाटील ठाकूर आणि नंतर ती प्रगती झाली नंतर ज्या आपल्या 10 शाखा वाढल्या त्या शाखाच्या सगळ्यात तुम्ही साक्षीदार सर्व 90 पासून 91 पासून 92 पासून असेल म्हणजे आपला जो प्रगती सुरू झाली त्याचे तुम्ही साक्षीदार तेव्हा आपली नानासाहेबांनी जी संस्था सुरू केली त्यावेळेस या 2 खोल्या होत्या तुम्ही नव्हते तुम्ही कोणीच नव्हते त्यावेळेस त्यानंतर अशा नानासाहेबांनी संस्था सुरू केली आणि त्यांच्या आता मार्गदर्शनाला एवढा मोठा वृक्ष झालेला आहे. परंतु मला त्या प्रत्येकाला नावाने काय तुझे एवढे काय करतात तुझ्या बहिणी भाऊ एक इतकी सगळी माहिती त्यावेळेस माझी सगळ्या शिक्षकांची संबंधात आहे. त्याच्या प्रत्येक कार्यामध्ये सुखात असो दुःखात असो माझा सहभाग होता. नंतर हळूहळू आमचे क्षेत्र वाढत गेला नाहीला होता राजकारणात पटवणा पडतो नानाच म्हणणं नाही राजकारणात म्हणून आम्ही त्याच्यात गेल्यामुळे पुढचे संबंध कमी आता पुढच्यांना आता तू संधी होता गेला आता हे दादांचे जास्त संबंध येते मी त्याला म्हणजे ओळखतो पण त्याला ओळखतो म्हणून थोडा संपर्क बाकीचे जे काही असेल त्यांना मला नाव सुद्धा माहिती नाही खरं म्हणजे मला वाईट वाटतं की पूर्वी इतक्या तुमच्याशी सगळं होतो की खांडेकर काय प्रॉब्लेम आहे खांडेकर काय करतो त्याची पत्नी मला काय सांगते की बापू असं करा हे मला होतं पण आता तो संबंध राहिला ठीक आहे काळाच्या परिणामे क्षेत्र वाढत जातं आम्हाला एक मोठं क्षेत्र गाव आता दुसरी शाळा किंवा संस्था गावात आपलं क्षेत्र झालं गावासाठी पण फार काही करता आलं तर म्हणजे आता काळाचा परिणाम आता दादा सगळ्यांना सामावून घेतला दादा सुद्धा सगळ्यांचे लक्षात म्हणजे खरं मला इतर कामातही वेळ मिळायला लागला की आता ते समर्थपर्यंत चांगलं सांभाळतात आहे पण असे जे संबंध होते तर आता एकेकाशी बोलायचं म्हणजे तू संध्याकाळ होईल दुपार जेवण काल बोलला काही जास्त सगळं बंद आहे त्याचे कारण पोरांना म्हटलं तर त्यांना माहिती सांगितलं यांच्या जे मागे लागले होते आपली जमीन घेतली शाळा चारीपाची गावाच्या सेंटरला त्याचे पैसे त्या आपण दिले आणि नंतर त्या शाळेचा पाया सुद्धा खोलावा मी होतो
उद्धव साळवेकर होते, तू होता काय आता मला आठवतं की आपण सुद्धा तिथं काम केलेलं आहे. पाया शिक्षकांनी खोदला, त्या शाळेचा पाया शिक्षकांनी खोदलेला आहे. आणि मला ते सरांनी सांगितलं की त्यांनी जो काय त्यांना 35 टक्के त्यांनी सगळे पैसे तिथं द्यायचे माझ्याकडे. आम्ही त्या वेळेस उभी केली, थोडं ते काम झालं, आता सरांनी सोडली पडत होतं. तर अशा तऱ्हेने पण सुद्धा ते दिवस आनंदाचे मी सांगतो. याच्यापेक्षा भले मी नगराचं पदार्थ बसत असेल, पण मला तो आनंद होता की चांदण्या रात्री माझ्या शाळेत पाया खोदायला आजार आहे. तर अशा काही गोष्टी आहेत. अशा तऱ्हेने खूप आठवणी आहेत. खांदेकरच्या जीवनात एक कठीण प्रसंग आला होता, तर त्या मला ऐकलं म्हणून आज मला त्याचा अभिमान त्या प्रसंगातून पार झाला. आणि आज त्याने राज्यस्तरावर बक्षीस मिळवलेलं मला हा आनंद मला माझ्यापेक्षा दुसऱ्या कोणाला कळणार नाही. ठाकरे सरांबद्दल बोलायचं कारण नाही. 3 वर्षापासून मी समजा त्यांचा शिष्य झाला. मला लाज वाटत काय, मला ते विषय कळत नाही. मी माणूस समजून घेतोय, पण मी त्यांना कुठून मानणार ना. अगदी एखाद्या राष्ट्रातला जो सामान्य वर्ष मी होता, पण मी तर 4.5 वर्षाचा कोर्स केला आहे पुणे विद्यापीठाचा. मी BA आहे, मी केला आपले सामान्य तसं नाही. त्या माझ्यापेक्षा त्याच्यामध्ये जर जास्त करायचं तर शिकायला मला पाहिजे. म्हणून ठाकरे सरांनी मला 3 वर्षांमध्ये मी त्याला रात्री केव्हाही फोन करा, सर हे काय बदल म्हणतो नाही असायचं, सर एक पुस्तक आहे का, मी सकाळी पाठवतो. म्हणजे अशा तऱ्हेचे जे ऋणानुबंध जुळले त्यांनी तर फार मोठं काम केलं, म्हणजे सगळ्यांनी केलेलं आहे. 29 परीक्षेत मी तर आज कळालं मला 29 परीक्षेत गेले, तुम्ही पण गेला होता. आणि राज्यस्तरावरचं बक्षीस त्यांनी मिळवलेलं आहे. अनेक गोष्टीमध्ये त्यांनी मिळवलं आणि पूर्ण डिव्होशन. एखादा रस्ता तर आपण काय करू शकतो. आणि विद्यार्थ्यांसाठी आधी त्यांच्याजवळ असू येतात, पण सर तुम्ही मार्गदर्शन करू शकतात. तुमच्या अंगावर शिक्षक पूर्ण तुम्ही असं काय नाही की मुलांना काही दिवशी असं की माणसं पाहिजे ते तुम्ही एक्स्ट्रा क्लास घेतले तरी मुलं सुद्धा आनंद वाटत. असे आपल्याकडे एक एक चांगले गिनीचे शिलेदार जे ज्याला म्हणतो की शिवाजी महाराज महाराज एक एक पूर्ण दिवस दिलेले लोक आहेत. मला नाही सर अगदी त्यांच्या गावामध्ये नानाची आठवण येते, कारण अनेक वेळा त्यांच्याकडे गेलो कार्यक्रमामध्ये पवार करत असतील म्हणजे साध्या छोट्या गावातून आलेला त्यांनी चांगला केलेलं आहे. वाईट व्यवहाराचा प्रश्नच नाही. आमच्या म्हणजे मित्रासारखे आहे, तो होता ती सगळी ज्ञान होती ती केलेली. या भागात एक त्याला अभ्यास त्याबद्दल सर त्याच्याकडे पाहतो. असे जे सगळे असतील तुम्ही जरी जात असता तरी तुम्ही तुम्हाला सोडणार नाही. ही संस्था नावासाहेबांनी जे आपल्याला हे केलं आणि तुम्ही पण अटॅच राहणार. आपण एकमेकांचे आपले दुसरे काही याच्यापुरतं नाही व्यवहारापुरतं किंवा शाळा शिक्षकांनी केले आपली आपण म्हणतो की कुटुंब आहे. आणि या कुटुंबामध्ये आपण शेवटपर्यंत मित्रांना बोललो की शेवटपर्यंत आपण एकत्र आहोत. कोणावरही चांगला प्रसंग असो वाईट असो आम्ही तुमच्या सोबत वाईट मदतीला आम्ही तुमच्या पाठीशी काय उपयोग. तर ती दुसरी कोणतीच काळजी करायची नाही. आपले संबंध करायचे नाही. जरी आज रिटायरमेंट होत असतील तरी आपण जुळलेले दादाने चांगला मुद्दा मांडला की ती पहिलीच होती. आम्ही विचार करून असं करू की आता ते रिटायर झाले म्हणजे राईट प्रॉब्लेम जे आपल्याला मदतीला येऊ शकतात. आबा थोडं द्यावं पण परत दिसता पण डोळ्यात पण बाकीचे आहेत सगळे म्हणजे ठीक आहे. आपल्याला काही सांस्कृतिक अडचणी असेल ते पण आपण त्यांची एक टीम तयार करू आणि एक टीम म्हणतात त्याप्रमाणे एक पहिली चौथीचं वर्ष कसं तयार याचा अनुभव हे जे आधी रिटायर झाले जे इच्छुक आहेत काम करायला अशी एक टीम बनवू. आणि नंतर मग 4 दिवसा 5 दिवस 7 दिवस होता असं टप्प्याटप्प्याने आपण 3 गट करून पहिली चौथी 5 दिवस 7वी आणि 7वी ते जा जे पुढे आपण यांना ते काम होईल. अगदी महिन्यात 2 दिवस भाषा आणि यांच्यावर तरी फोकस केला अगदी महत्वाचं कारण ते 2 महत्वाचे विषय बाकी ते येऊ शकतात.
तर ते करू, म्हणजे आम्ही तुम्हाला सोडणार नाही आणि तुम्ही किंवा त्याने आम्हाला सोडलं हा मार्ग आहे. त्या महिन्यात मीटिंग घेतो, आढावा घेतो, आढावा मीटिंग त्या रविवारी बसायचं काय चर्चा करायची, काय नाश्ता असेल किंवा जेवण असेल त्याप्रमाणे करू आपण. तर म्हणजे आपले संबंध काय राहतील मला काय काय सांगायचं होतं. हा पुष्कळ गोष्टी आता वेळ पण नाही थोडा जास्त, पण तरी 5 मिनिटांमध्ये मी आढावा घेतो. शहीद विला पण आपण अनेकांनी शिकवलेलं आहे का पाहू, म्हणजे पुष्कळ त्याच्यामध्ये आहे. आणि आज काही चांगल्या मोठ्या गेल्या आनंदात सुरुवात आणि परत त्या संस्थेची धुरा सांभाळण्याचे सक्षम झाला आहे, जुई आहे. आणि असं आपण एकत्र एक कुटुंब, म्हणजे मी सुद्धा कधी तुम्हाला सांगितलं नाही की त्यांना स्पेशल वागणूक द्या, उलट आणि त्यांनाही कळायला पाहिजे की आपण परिवी आहे की ते चांगलं झालं. आधी त्या एकदम त्याच्यामुळे चांगला म्हणजे संसारी करतात. निवडणुकीमध्ये तर आपला सहभाग एक आपला दुसरा काही निवडणूक म्हणजे लोकशाहीचा नानासाहेबांचा जो विचार त्याच्यामध्ये तुमची अनुभव होती सगळ्यांची. म्हणजे काही सांगावं लागत होतं मला, बाकीचे सांगायचे की मिटिंग घ्या आणि त्यांना सांगा आजच्या आधी कामाला लागलेले किंवा त्यांना आधी कामाला लावून दिलेले असेल आणि त्यांना सांगायची जरूर होती. तर तुमचा तो सहभाग मोठा होता एका नगरपालिकेचा. म्हणजे जेव्हा आपण मध्ये सत्ता नव्हती 10 वर्ष नंतर यश 50% नानासाहेब सुद्धा मान्य की यश 50%. कोणते म्हणजे एखादा शिकवत काष्टाकडे करतो आम्हाला सांगू नका मी दानाने वाढत असं कोणी म्हणतं, स्वतःहून गेले नाही. आपलं संस्था त्याला ते पण टिकायला पाहिजे. आपल्याला लोकशाही ते गावात नानांना दिले ते उडायला पाहिजे. आणि आपला खूप मोठा सहभाग होता ही सुद्धा मला चांगल्या याच्याबद्दल आठवण आहे. आणि आता रिटायरमेंट तर काय करायचं असा काही मोठा प्रश्न नाही. म्हणजे मदत तर संस्थेत आहे. परत मी पाहतो मुलं बाळा ठिकठिकाणी येतात, सुरवती याला राहतात मुलांकडे बंगलोरला, आले पुण्याला तो पण एक आनंदात झाले की मला राजू सांभाळणे वेगळ्या रोज हे सगळ्यांना शाळेत जायचं आहे. 7ला उठा 7:30 शाळेत जायला पाहिजे. त्याचा एक पाठी सर्व येते पुरुषांना बरोबर. इतक्या वर्ष तुम्ही आता वयाच्यापर्यंत चांगलं काम केलेलं आहे, त्यातून तो थोडे मुक्त झालेले आहे. आणि आता दारा मुलांची छंद झाला पाहिजे, त्रास झाला पाहिजे. म्हणजे असेल तुमच्याकडे आता आम्हाला प्रत्येकाचं काही माहिती नाही पण असावा. आणि त्या छंदामध्ये आपला इतका वेळ जातो. आता अनेकांना माझे मित्र आहेत ठिकठिकाणी जे शिकायला बरोबर होते तेव्हा की काय करा बापू वेळ जात नाही, काय तू काय करतो मी काहीच करत म्हणजे काही करतो मी खूप काही करतो. मला वेळाचं मला असं झालं वाटलं नाही कोविडमुळे की आपल्याला वेळ कसा घालवायचा, टाइमपास कसा करायचा. अजिबात सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत पूर्णपणे एक तर गणिताचा छंद लागला काय माहिती या 3 वर्षापासून आता 4 वर्ष सुरू एक म्हणजे माझी आता अशी अवस्था झाली गणिताने बोलते केले गणित असेल तर बोलतो आता. दुसरा योग आता मी आता तुम्हाला माहिती झाली सांगतो माझे काही बाबी फार काही वेगळं करतो नाही. मला कधीपासून पोस्ट ग्रॅज्युएटची इच्छा होती. BA तर झालो पण पोस्ट ग्रॅज्युएटला वेळ कंटिन्यूमध्ये प्रयत्न करत होते की BA होऊ नाही व्हावं आपण, तर ते शक्य नव्हतं. BA व्हायचं म्हणजे SYT वाईज पेपर द्यायचे म्हणजे ते अभ्यास तर ठीक आहे अभ्यास आपण तेवढा पास होण्याचं ते कॉलेजला परीक्षा द्या ते सगळं करा त्याच्यावर ते गेलं आणि त्या राजकारणाचा जमलं पण. पण आता मला संधी मिळून आली MA इन योगशास्त्रामध्ये MA मास्टर डिग्री ही कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ रामटेक नागपूर यांनी एक संस्कृत विद्यापीठ डॉक्टर जिचकाने स्थापन केलेलं आहे. आणि त्यांचं MA शास्त्र आहे आणि डॉक्टर प्रेमचंद जैन तुम्ही कोर्स केला आहे आणि तुम्ही पण केला आहे. तू केलं का योग शिक्षण तर डॉक्टर प्रेमचंद जैन आहे नाशिकले त्यांनी ते कोऑर्डिनेटर आहेत
त्यांच्या संस्थेला पोस्ट मिळाला आणि त्यांच्याकडे आता 6 महिने झाले. सुदैवाने लॉकडाऊनमुळे मी ऑनलाईन कोर्स आहे, ऑनलाईन करू शकतो. मी पुष्कळ लेक्चर 70% लेक्चर केले. आता कदाचित जुलैमध्ये पहिल्या सेमिस्टरची परीक्षा आहे. सरांना माहिती, सरी मला मार्कशीट टी सरांनी मागे हरवलं होतं. त्यांनी मला मार्कशीट केल्यावर मला फॉर्म भरून दिला विद्यापीठात आणि मग मी जाऊन पुण्याला जाऊन ते घेऊन आलो. आणि मग माझं तिकडे ते मंजूर झालं, म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म प्रवेशाचं निश्चिती झालं. ते थोडक्यात MA करत आहेत, त्याचे पुस्तक बनवले. मला त्याच्यामुळे खरंच वेळ मिळत. गणित आहे आम्ही करत आहेत. म्हणजे आता कोविडमध्ये व तिथं ऑक्सिजन नाही वेळ पाहिजे, तिथं सिलेंडर नाही, तिथं पाठी आम्ही खूप काय केलं. दुर्दैव सिलेंडर 5-7 दिवस आम्ही पुरवले त्याला म्हणजे हे काम आहे. हे काम चालूच असतं, सगळं फोनवरच आहे. आता काय जायचं कुठे प्रत्यक्ष आता लोक जातात फोटो करून देतात व्हॉट्सअपला. लोकांना तुम्ही काहीच करायचं नाही, मी काय करतो माझ्या मनाला माहिती. मला काहीतरी दाखवायचं, मग मी कोविड सेंटरला गेलो, भेट दिली आणि काहीतरी वस्तू दिली. सॅनिटायझर दिला 2 रुपये 5 रुपयाला आणि 20 रुपयाला त्याला मास्क दिला. त्याच्यापेक्षा आम्ही काम करतोय, आपल्याला माहिती आहे आपण सामाजिक कार्य करतो, ते काम चालू आहे. याच्यामुळे खरंच वेळ म्हणजे जाण्याचा विषय नाही. आणि उलट मला लेक्चर अटेंड करता आले त्या कोविडमुळे. तर चांगलं असं आहे, खरंच छंद थोडा असणारच आहे. असेल पुढच्या काही मनात तर तो वाढवा, वेळ मिळाला आता. आणि असं सामाजिक काम आहे ते काय आपल्या नाव आहे म्हणजे आपल्याला सांगितलं असं काही म्हणजे तुम्हाला वेळ जाईल की मला पण शंका नाही. तुमचा वेळ आपोआप चांगला जाणार आहे. म्हणजे नागपूरमध्ये जाणार आहे, सामाजिक कामात जाणार आहे, वाचनात जाणार आहे, एखाद्या संदर्भात जाणार आहे, अजून एखाद्या जाणार आहे. याला तर योग शिक्षक तुला कोर्स करायला आहे, तुला प्रसंती आहे, तुला आठवण झाला नाही जातात, तुझं एकदम चांगला आहे. तर खरं योग शिक्षकांनी तुला मी करेल. त्याच्यानंतर त्या परीक्षा त्या दिल्या तर तू योग टीचर होशील. तुमची पाहिजे तुमच्या 2 परीक्षा. आता आम्ही डिपार्टमेंटने योग शिक्षकाचा रेकमेंड केलं आहे. तर तुम्ही योग शिक्षक झाला तर तुम्हाला भविष्यात खूप चांगला संधी. नंतर योग थेरपीचा 6 महिन्याचा कोर्स आहे, तो पण मी करतोय. त्याची परीक्षा ऑगस्टमध्ये. तर ठीक आहे, मी माझ्याबद्दल बोलताय संधी भेटली. तर मला तुमच्याबद्दल बोलायचं होतं. आणि चांगलं तुम्ही म्हणजे मी कोणासाठी मी एकत्र आलो बऱ्याच दिवसात बोललोय. म्हणून आपल्याला असं नाही रिटायर झाला, म्हणजे रिटायर जा कधी कधी आलं तर आता येतो. तुझं काय प्रश्न बाकी जेही वेळ करत तसं काही काय अजून तर पुष्कळ बघायला पण आता वेळेची मर्यादा ठेवू. आणि परत तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो माझ्यातर्फे, आपली संस्थापक आदरणीय डॉक्टर नानासाहेब की तुमचं भविष्याचं सुखाचं समाधान जावं, वेळ तुमचा चांगला जावा, सामाजिक कार्यात तुम्ही पडत. आणि जरी तुम्ही शाळेचे शिक्षक आहात ते सुद्धा तुम्हाला ते सुद्धा ज्ञान झालं तर सुद्धा कार्य वेगळ्या मार्गाने का असं आपल्या हातून घडू आणि आपल्या सगळ्या कुटुंबाचं कल्याण हो, असं मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि इथं थांबतो. जय जय. आपण वैयक्तिक शिक्षक कर्मचारी डॉक्टर नातं आणि ते नातं तुम्ही दूर करत आहात, याच्यापर्यंत दूर करत आहात, आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर आपण गणितीचा सल्ला दिला सेवापूर्ती शिक्षकांना, आपले धन्यवाद. याच्यानंतर एक फक्त आमचे गणित शिक्षक यांचे फायद्यासाठी मी जे काय थोडं शिकलो त्याचा 2 मिनिटाचा प्रात्यक्षिक म्हणा. तर गणितवाला गिराणे आहे, हा पण माझा मोठा गुरु आहे. ठीक आहे. सायन्सच्या मॅडम आहेत, सकाळीला ऑर्डर येतो अजून कोण
आता हे झालं की आपण संपला कार्यक्रम 2च मिनिट घेतो, जास्त वेळ घेणार नाही. जास्त वेळ घेणार आहे किंवा हे सगळं कोविड मिटू द्या. आता माझ्या पिपिटी तयार झालेल्या आहेत. म्हणजे काय कॉर्पोरेट करायचं मला, म्हणजे कसं त्याच्याने मी पुढे जाईल. म्हणजे थोडा विषय जास्त विषय थोडा वेळ समजू शकतो. त्याच्यावर आता प्रत्येक गोष्ट घेऊन पर्यावरण शिकवणं म्हणजे प्रत्येक गोष्ट वेगळी. मला जर 3 म्हणजे 2 तासात सगळा आढावा घ्यायचा असेल तर ते खूप करणार तर ते मी करणार आहे. म्हणजे माझ्या मनात ती कल्पना आहे. मी आणि दाखवले की आपलं कोविड मिटल्यावर सायन्स शिक्षक आणि गणित शिक्षक आणि सगळे मुख्याध्यापक यांचा मी म्हणजे गणिताच्या कमती जमली, गणिताचा काय म्हणतात इतिहास, गणित म्हणजे 2000-3000 वर्षापासून आजपर्यंत गणिताचा आढावा आता ते सगळे करणार. ते ठीक आहे, ते करू द्या करू. आता पंचांगात आता गणितवाल्या पाहिजे आणि तुम्ही सुद्धा काही 11वी-10वी गणित होतं ते 2:5 पंचांगात करायचे 2 5 पंचांगात काय झाला 32 बरोबर का 2चा 5वा घात 2:5 तिकडे चढली. 3चा जोश येतो सांगा बघ 3चा पंचांगात 3चा 5 वेळा पण आहे 3 गुणे 3 गुणे 3 गुणे 3 गुणे 3 ठीक आहे मजा दोष येतो 4चा दोष येतो. तर समजा आता ठीक आहे आपल्याला 2 3 4 5 माहिती 5चा 325 सांगतो तर त्याच्या पुढे काय कॅल्क्युलेटर जागे त्यानंतर बोलतो झाला थोड्या वेळा तर त्याला कॅल्क्युलेटर लागेल. बघ तुम्ही माझ्याकडे आहे कॅल्क्युलेटर ते दाखवत नाही. 5चा आपण बघू 5 तुम्ही करू शकता 5 1 2 3 4 5 125 बरोबर. आता हे तर झालं. आता माझं असं म्हणतात तुम्हाला की मला पहिल्यांदा 77 गुणिले 77 गुणिले 77 5 77चा पंचांग शेवटी 100/5 88 92 54 म्हणजे वाटेल तर त्याचा पंचांग मला विचारा. मी तुम्हाला काही सेकंदामध्ये सांगू शकतो. गेला नाही हा जेव्हा संपर्क झाले याला येतात त्याकडून मला शिकायला जास्त कॉन्टॅक्ट करेल. तर मी इथं बसलो तुम्ही इथं या पंचांगात पण तरी पंचांगात करा घात लिहा पूर्ण. मला सांगायचं तुम्ही पंचांगात याच्यावर करून घ्या त्याच्यावर लिहा ते नाव टेल यू व्हॉट इज द रूट ऑफ दॅट ते त्याचं काय आपण काही 5 मिनिट जास्त वेळ घेत नाही. दुकानाला गेले तुम्हाला घरी जायचं आहे 9 वाजता तरी वाढायचं बरोबर आहे का. 38 Yes. Perfect. Yes. लॉजिक जर सांगा हो का क्या बात आहे 40 अरे आपल्याला जायला पाहिजे. ठीक आहे काय 2,43,00,000 2,43,43,000 30 सांगितलं होतं 3,243 तुम्हाला तुळून देऊन देतो 3चा घात 243 पाचाचा 125 6चा 7,070 7चा 16,807 8चा 32,868 9चा 49,000 हा तुम्ही दिला 1 ते 10 घात सांगितलंय बरोबर. आता याचा प्रश्न तुमचा आहे तर मग मला विचारा.
वर्षापर्यंत त्यांनी काम सुरू आहे. बागल सर्वांनी प्रत्येक क्लास टीचर आहेत. आज पण त्यांचा निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. आज शेवटच्या दिवसापर्यंत कामामध्ये व्यस्त आहे. आनंदाची गोष्ट आहे. सगळ्यांना धन्यवाद. पहिल्यांदा मुद्दाम जे गमत करत होतं याला शूटिंग चालू ठेवा, चालू ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. असं सोडायला किती वेळ लागेल दिल्यानंतर असे अवयव पडून करायला किती वेळ लागेल? 5 मिनिट. 5 हो अवयव आज ज्ञानोपासक शिक्षण मंडळीचे संचलित लोंढाईचा सेवानिवृत्त शिक्षकांचा सेवावृत्ती सोहळाच नव्हे तर कृतज्ञता सोहळा आज आहे. आणि त्या निमित्तानं आभार प्रदर्शनाचं अत्यंत कठीण काम मी आभार तर मानणारच नाही, कारण आपल्या संस्थेचे संस्था प्रमुख आदरणीय कर्मयोगी डॉक्टर नानासाहेब हेमंतरावजी देशमुख साहेब आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला जोमदारपणे पुढे नेणारे आपल्या संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉक्टर बापूसाहेब आणि सातत्यानं मार्गदर्शन करणारे आम्हाला तरुण शिक्षकांना कामास कसं लावावं, काम कसं करून घ्यावं आणि काम करण्याची ऊर्जा आम्हा तरुण नवोदित शिक्षकांमध्ये कशी निर्माण करावी असे संस्थेचे संचालक आदरणीय दादासाहेब अमितदादा पाटील आणि नूतन माध्यमिक विद्यालयाचा जर कारभार पाहिला तर त्यामध्ये ऍक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणजे आदरणीय पाटील सर यांच्या आणि संयोजनातून आजचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. आज मी या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक 8 रत्न या ठिकाणी ब्लॅकबोर्डवर आहेत, पण 90 रत्न आमच्या बुड्याला आदरणीय SS पाटील सर या 90 रत्नांपासून आम्ही नवोदितांनी काय घ्यावं याचा लेखाजोखा त्यांनी मांडला आणि कसं वागावं, कसं काम करावं. फार मी तर सर्वप्रथम बापूसाहेबांची माफी मागतो आणि माझ्या कामाची सुरुवात या ठिकाणी कशी झाली या नवरत्नांच्या सहवासामध्ये. आणि सगळ्यात आधी मी आपल्या संस्थेचे दिवंगत आदरणीय पुण्याचे आबा आदरणीय जयवंत आबा यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि माई साहेबांना, कारण यांनी आम्हाला फार मोठी एनर्जी दिलेली आहे. आज जो मी या ठिकाणी उभा आहे डॉक्टर बापूसाहेबांसमोर मी बोलत आहे, हळूहळू बोलण्याचं जे धाडस आमच्यामध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेलं असेल तर ते आदरणीय आबा आदरणीय माई साहेब यांनी आम्हाला सत्याचा डोस पाजलेला आहे. कसं की आम्ही चुकलेलो असतो आणि चुकलेला असताना जेव्हा त्यांच्या समोर उभे राहिलो तर त्यावेळेस मला तर माई साहेब अरे आम्ही तुला ओळखत नाही, त्या राजूबाबांचे आभार मान, त्यांच्यामुळे तू इथं आला, आमचे काही आभार मानू नकोस असं परखडपणे मत मांडणारे आमच्या माई आणि पुण्याचे आबा जेव्हा आम्हाला शिक्षकांचं पर्यवेक्षण करायचे आदरणीय वर अण्णा या ठिकाणी आहेत की काम आमचं पाहिजे, वर्गावर प्रत्यक्षपणे अध्यापन पाहिजे आणि ते अध्यापन पाहून प्रत्यक्षपणे मूल्यमापन सगळ्या शिक्षकांना प्रेमाने जवळ बोलवून सांगायचे की आजच्या कार्यक्रमाचा सर्वोत्कृष्ट शिक्षक असा जेव्हा माझा उल्लेख केला त्यावेळेस वर अण्णा पण होते. त्यावेळेस मी नौखास त्या ठिकाणी 2000 साली गेलेलो होतो आणि आदरणीय वाईद आप्पा पण आहेत, तर त्यावेळेस खरी एनर्जी आली आणि मग कामाला सुरुवात झाली. आणि आतापर्यंत कोणतंही काम जर आमच्या जवळ आलं असेल तर डॉक्टर बापूसाहेबांनी आम्हाला सातत्याने एनर्जी दिलेली आहे. घोड़े को मालूम भी नहीं होता तो उसकी जीत कैसी होती है, उसको दिए हुए काम से उसकी जीत होती है. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय पोर अण्णांनी आमच्यावर जे काम सोपवलं हे काम झालंच पाहिजे, ह्या हातानं काम सांगायचे आणि काम आम्हाला करायची सवय झाली. या ठिकाणी एडी पाटील सरांच्या संदर्भात मी सांगेल, एडी पाटील सरांच्या फक्त नजरेवरून काम होतं. नजर जर त्यांनी पाहून घेतली त्यांची नजर ओळखता यायला पाहिजे फक्त माणसाला. मी असा नेहमीच उल्लेख करतो, नजरेवरून काम. कधीही फोन सरांचा की रात्री पण आला असेल तर आम्ही ऑनलाईनचं काम असो ऑफलाईनचं काम असो तर अशा व्यक्तिमत्वांकडून शिकण्यासारखं आहे. या ठिकाणी सेवा वृत्तींमध्ये आदरणीय ठाकरे सरांनी मला ऑनलाईनच्या संदर्भात बरीच माहिती दिली. ऑनलाईनच्या संदर्भातली माहिती सांगताना मला विशेष आनंद वाटेल की कोविड-19 ने एक मोठी
कालच मला आदरणीय संजयजी खरात साहेब आणि ऑल इंडिया रामानुजन मॅथ्स क्लबचे अध्यक्ष डॉक्टर राजेशजी ठाकूर साहेब यांचे फोन आले होते की काय सर कोविड-19 मध्ये काय चालू आहे, आतापर्यंत तुम्ही काय केलं. तर मी त्यांना जेव्हा माझ्या युट्यूबचा प्रोग्राम सांगितलं तर मी आजपर्यंत साहेब 1,25,000 विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलेलो आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशा कमेंट्स शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या आहेत. तर हे सगळ्या कामाचं श्रेय ठाकरे सरांनी मला ऑनलाईनचं डुबुडुबू काम शिकवलं आणि मी त्या सरावाने कोविड-19 ने मला त्या चांगल्या पद्धतीने डेव्हलप करून दिलं. अण्णांबद्दल मी बोललो, खांडेकर सरांची शिस्त आणि सगळं त्यांच्या विद्यार्थ्यांवरचा पगडा पाहून आम्हाला एवढा वाटतो आम्ही त्या ठिकाणी नापास आहोत. खांडेकर सर त्यानंतर भदाणे सर असतील, आदरणीय पी.ए. पवार सरांच्याही संपर्कात आलो. वाईल आप्पा तर आम्हाला असं म्हणायचे तुम्ही गुरु आहात, नाही मोठा व्यवस्थित उगायची पी चालणार, म्हणजे एकदम प्रेमाने तू बोलायचे. गुरुकडून तू नेहमी सातत्यानं दुसऱ्यांकडून घेत असतो आणि स्वतः डेव्हलप होत असतो, याचं उत्तम उदाहरण आपण आम्हाला दिलेलं आहे. आदरणीय बागल सरांचं सर आमची भानगड व्हायची पिरियडवरून, या ठिकाणी पिरियडला तुम्ही अन्नाविषयीला काय समजतं, काय नाही मोठा भाऊ. तर अशा पद्धतीने मी रिक्वेस्ट करायचो आणि माझा राडा सुरू ठेवायचो. सर माझ्यावर संताप पण करायचे. तर असे नवरत्नच्या संपर्कामध्ये आम्हाला आणणारे आमचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नानासाहेब, आदरणीय डॉक्टर बापूसाहेब, आदरणीय अमित दादा आणि आदरणीय गणेश भाऊ साहेब सातत्यानं वेळोवेळी आम्हाला काही संकट आलं असेल तर नेहमी मदतीला तत्पर असतात आणि आमचे शिक्षक बंधू यांच्याकडूनही, बंधू भगिनी, सहकारी मित्र यांच्याकडूनही आम्हाला मोलाचं असं मार्गदर्शन मिळतं. याचं सगळं श्रेय वेळेच्या अभावानं मी सांगतो कर्मयोगी नानासाहेब, हेमंतरावजी देशमुख साहेब आणि आदरणीय बापू साहेब आणि अमित दादा यांच्याकडे जातो. कारण यांच्या मार्गदर्शनाने आपली नवरत्नांची टीम सेवानिवृत्त तर मी नाही म्हणणार, कारण आदरणीय बापू साहेबांनी सांगून टाकलं आम्हाला तुम्हाला सोडायचंच नाही, म्हणजे सेवानिवृत्तीचा काही संबंधच नाही. तर ते आपल्या परिवारातलेच घटक आहेत, राहतील आणि आम्हाला एक चांगला विचार या नवरत्नांच्या माध्यमानं, उपस्थित शिक्षकांच्या माध्यमानं साहेब आम्हाला तुम्ही मिळवून दिला. त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि म्हणतो. माझे पण कॅल्क्युलेटर